सज्जनहो, रामकथा ही केवळ काही घटनांचा समूह किंवा राम रावण युद्धाचीच गोष्ट नव्हे. याचा वारंवार अभ्यास करताना प्रत्येक घटना किंवा त्यात वर्णन केलेली व्यक्तिरेखा काही तत्व समोर मांडत असते. अशाच प्रसंगांपैकी सीता स्वयंवर एक आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर या स्वयंवर प्रसंगाचा आपण अभ्यास केला तर हा संपूर्ण प्रसंग जीवाला अहंकाररूपी सर्वात मोठ्या शत्रूचा त्याग करावा हे सूत्र प्रदान करतो. व्यावहारिक जीवनात यश, कीर्ती, अमाप संपत्ती इत्यादी मिळवून स्वतःला श्रेष्ठ सिद्ध केलेला कोणी असो किंवा सामान्य संसारी जन असो, प्रत्येकालाच अहंकाराने लपेटलेला आहे. मी इतरांपेक्षा कोणीतरी विशेष आहे ही भावना अहंकाराला जन्म देते. इतरांनी केलेल्या स्तुतीमुळं अहंकारी जीव सुखावतो तर अपमानामुळं अत्यंत क्रोधी होतो. अहंकारे उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ही दासबोधातील ओवी हेच सांगते की मत्सर, घृणा, क्रोध इत्यादी दुर्गुणांचा अहंकारच जन्मदाता आहे. अहंकारातून जन्माला आलेला क्रोध व्यक्तीचा सारासार विचार संपवून त्याला मूढावस्थेत नेतो. असा अविवेकी मनुष्य इतरांचं जेवढं नुकसान करतो त्यापेक्षा कैक पटीने जास्त स्वतःचा विनाश करतो. म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांसी. निदान जो परमार्थी साधक आहे त्यांनी आत्मकल्याणासाठी या अहंकाररूपी महाशत्रूला ओळखून त्याचा पाडाव करावा, असं नामदेवजी महाराजांचंच नव्हे तर सर्वच ज्ञानी संत मंडळींचं सांगणं आहे. रामायणाचे अभ्यासक असं सांगतात की स्वयंवराच्या प्रसंगातील या सीतामातेचं रूप हे जणू काही भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप समजावं. स्वयंवरासाठी जमलेल्या जनांमध्ये उपस्थित असलेले अनेक राजे महाराजे, शूरवीर हे अहंकाराने फुलून गेले होते. प्रत्येकजण स्वतःला स्वयंवरासाठी परमश्रेष्ठ समजत होता. त्यात उपस्थित दैत्यराज रावण तर अहंकाराचीच प्रतिमा होता. या स्वयंवराचा पण असलेलं ते शिवधनुष्य या वैश्विक अहंकाराचंच प्रतीक असल्याचं जाणकार सांगतात. हे अहंकार रूपी शिवधनुष्य पेलणं आणि ते लीलया तोडणं हे खरोखर मोठ्या शूरवीराचंच काम आहे. तुकोबाराय म्हणतात ना, भक्ती तो कठीण सुळावरची पोळी, निवडी तो बळी विराळा शूर. भक्ती साध्य होणं हे काही सोपं काम नाही. आत्मकल्याणासाठी स्वतःच्या दुर्गुणाविरुद्ध स्वतःच युद्ध करणं हे खऱ्या शूराला जमेल. असा शूर मिळणं हे दुर्मिळच. पण जो वीरोत्तम आपल्या अहंकाराला तोडतो, सर्वस्वी जिंकतो, त्याच्याच गळ्यात भक्तीची वरमाला पडते. श्रीराम हे अखिल ब्रह्मांडाचे स्वामी, षड्गुणैश्वर्य संपन्न असूनही विनम्र असे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. म्हणूनच अशा वीर शिरोमणी रघुरायांनी ते अहंकार रूपी शिवधनुष्य लीलया तोडलं. अहंकार हे जणू एक महान विघ्न समजून विघ्नहर्त्या गणेशाचं स्मरण करून माता पिता, देवतांना आणि गुरुजनांना वंदन करून आपल्या पुण्याईच्या पवित्र शक्तीने श्रीरामचंद्रांनी ते शिवधनुष्य जणू कमळाचा देठ तोडावा इतक्या सहजतेने तोडून टाकलं. गोस्वामीजी वर्णन करतात, बंदी पितर सुर सुकृत संभारे, जौ कछु पुण्य प्रभाऊ हमारे, तौ शिवधनु मृणाल की नाई, तो रघुरामु गणेश गोसाई.